नमस्कार. संध्याकाळी 6च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते. मुंबईकर हमीद अन्सारी पाकिस्तानातून अखेर भारतात परतलेला आहे. 6 वर्षांपूर्वी प्रेयसीला भेटण्यासाठी तो पाकिस्तानमध्ये गेला होता आणि पाकिस्तानने त्याला तुरुंगात डांबलं होतं. शिक्षा झाल्यानंतर आज हमीदची सुटका झालेली आहे. भारतात परतल्यावर आईला कडकडून मिठी देखील हमीदनं मारलेली आहे. हमीदला अश्रू अनावर झालेले आहेत. सोशल मीडियावर ही मैत्री त्यांची झाली होती आणि 6 वर्षांपूर्वी हमीद पाकिस्तानमध्ये गेला होता आणि त्या पाकिस्तानच्या जेलमध्ये त्याला डांबण्यात आलं होतं आणि आता हमीद अन्सारी पाकिस्तानातून आपल्या मायदेशी परत आलेला आहे. हमीदची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय. हमीद अन्सारी अखेर पाकिस्तानातून मायदेशी परतलेला आहे. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. काय अधिक सांगाल? हमीद आज पाकिस्तानात येतोय. विनोद, हमीद अन्सारी भारतीय होता आणि भारतातून एका सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीसोबत त्यांचा प्रेम प्रसंग उद्भवला आणि त्याचा शोध घेण्यासाठी हमीद हा पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानची जी सुरक्षा यंत्रणा आहे त्यांना जासूस म्हणून अटक केली आणि त्यानंतर तब्बल 6 वर्षांनंतर हमीद अन्सारीची आज सुटका झाली आणि आज पाकिस्तान सरकारकडून ट्विटही करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये हमीद अन्सारी यांची सुटका करण्यात आली आहे असंही यामध्ये बोललं होतं. आज हमीद अन्सारी पाकिस्तानमधून भारतात दाखल झाला आणि एकंदरीत 6 वर्षांनंतर आल्यानंतर आज रात्री उशिरापर्यंत हमीद अन्सारी दिल्लीमध्ये येतील आणि त्यानंतर उद्या सकाळी विदेश मंत्रालयात सुषमा स्वराज यांची भेट घेतील. एकंदरीत हमीद अन्सारीचा जो प्रवास आहे त्याबाबतची सर्व चौकशी विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि खास करून एक सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून हमीद अन्सारी यांना दिल्लीमध्ये आणण्याचं काम केलं जाईल. जी विनोद, या नंतर खरं तर ते थेट मुंबईला येतील की सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या त्यांची चौकशी करतील किंवा त्यांच्याशी बातचीत करतील? या नंतरचा संपूर्ण कार्यक्रम काय असू शकतो? कारण भारतीय सुरक्षा यंत्रणा देखील चौकशी करू शकतात. नक्कीच, कारण भारतीय सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानमधून हमीद अन्सारी पहिल्यांदाच भारतात आले असल्यामुळे आज त्यांची चौकशी करतील आणि चौकशीनंतर ते सुषमा स्वराज यांच्यासोबत बातचीत करतील आणि शक्यता अशी आहे की सुषमा स्वराज सोबत भेट झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषदेनंतर हमीद अन्सारी यांची सुटका केली जाईल आणि हमीद अन्सारी त्यानंतर दिल्लीतून परत मुंबईला जाण्याची शक्यता आहे. नक्कीच विनोद, आपण खरं तर या दृश्यांमध्ये बघतोय. हे दृश्य खरं तर अगदी हेलावणारे दृश्य आहेत, कारण आल्या त्यांच्या आईनं त्यांना कडाडून मिठी मारलेली आहे आणि आनंदाश्रू या माऊलीचे वाहताना पाहायला मिळत आहेत. हे दृश्य बघितल्यावर तितकंच भारावल्यासारखं होत आहे, कारण आईची आणि मुलाची अखेर 6 वर्षानंतर भेट झाली आहे. नक्कीच, कारण ज्याप्रमाणे हे दृश्य आहे 6 वर्षाचा हा कालावधी खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि या 6 वर्षाच्या कालावधी ज्या काही अवहेलना आणि ज्या काही प्रतिपन्ना हमीद अन्सारींना पाकिस्तान जेलमध्ये सोसावे लागले आणि त्या पार्श्वभूमीवर हे खरंच तर दृश्य असे आहेत की 6 वर्षानंतर एखादा मुलगा आपल्या आईला भेटतो आणि तो खास करून आपल्या बाजूच्या देशातून पाकिस्तान सारख्या देशामधून त्यांना काय वेदना झाली असेल, काय त्यांना त्रास दिला असेल याची कल्पना आपण करू शकत नाही आणि त्या कल्पनातूनच आपण असा विचार करू शकतो की हमीद अन्सारीवर कोणता प्रसंग ओढावला असेल आणि त्यानंतर हमीद अन्सारी भारतात दाखल झाला आणि खरंच तर आईला एक आपला मुलगा मिळाला अशा आनंदात एक व्यक्त केला जाऊ शकतो आणि ज्याप्रमाणे हमीद अन्सारी भारतात आला आणि आईला मिठी त्याने कसून मारली त्यामुळे असं दिसून येतं की 6 वर्षाचा जो कालावधी आहे तो खूप मोठा आहे. बिलकुल विनोद, आपण बघतोय खरं तर सुरक्षा यंत्रणा असतील किंवा हमीदला सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आज यश आलं आणि हमीद भारतात आलेला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची खरं तर महत्वाचा रोल सोशल मीडियाचा होता, कारण सोशल मीडियावर झालेली ओळख आणि त्यातून झालेलं प्रेम मिळवण्यासाठीच हमीद पाकिस्तानमध्ये गेला होता आणि त्यानंतर हा सगळा बाका प्रसंग उद्भवला. परंतु हमीदला परत भारतात आणण्यासाठी कोणत्या यंत्रणांनी प्रयत्न केले? सर्वात महत्वाची बाब म्हणजे सोशल मीडिया हा एक महत्वाचा घटक यामध्ये ठरला आहे, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून हमीद हा पाकिस्तानमध्ये गेला याची बिलकुल धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण बघतोय 6 वर्षानंतर हमीद अन्सारी आता मायभूमीमध्ये परतलेला आहे आणि खरं तर आईने त्याची भेट अगदी कडाडून मिठी मारून घेतलेली आहे. कारण त्यानंतर या माऊलीला आपला मुलगा पाहायला मिळाला. खरं तर प्रेम मिळवण्यासाठी हमीद पाकिस्तानमध्ये गेला होता, परंतु तिकडे त्याच्या वाट्याला उपेक्षाच आलेली आहे आणि पाकिस्तानच्या जेलमध्ये त्याला गुप्तहेर म्हणून डांबण्यात आलं होतं आणि येतानाच हमीदनं आपल्या मायभूमीचं अशा पद्धतीनं मायभूमीला वंदन केलं. माथा टेकवून त्यानं या मायभूमीचे आभार मानले आणि या मायभूमीमध्ये त्यानं पहिलं पाऊल 6 वर्षानंतर ठेवलेलं आहे, कारण पाकिस्तानमध्ये त्याला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
तर आपण बघतोय प्रेयसीला भेटण्यासाठी हमीद पाकिस्तानमध्ये गेला होता आणि पाकिस्तानमधून परत येत आल्यानंतर खरं तर हमीदचं अशा पद्धतीनं स्वागत त्याच्या आई वडिलांनी केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त कुठलंच स्वागत असू शकत नाही असं म्हटलं तर ते